केलाय ना मस्त माझ्या व्हाईट शर्टला मॅचिंग व्हाईट सॉस पास्ता, त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपला रेडी रेस्टॉरंट सारखा व्हाईट सॉस पास्ता बघूनच भूक लागते का नाही सगळ्यांना सांगा बरं तुम्ही. नमस्कार मंडळीनो, मी आहे तुमची वनश्री आणि आज आपण बनवणार आहोत एकदम यम्मी, क्रीमी आणि सुपर टेस्टी व्हाईट पास्ता. आणि कॅफेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट सेम त्याच्यापेक्षा चांगला टेस्टी पास्ता मी आज तुम्हाला घरी सांगणार आहे. खूप आपण व्हिडिओज बघतो पास्तासाठी, हे आणा ते आणा, काहीच गरज नाही. बटर नसतं म्हणून काय झालं, आपण तेलामध्ये पास्ता बनवू शकतो. मी एकदम छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करत जा आणि आपल्या मुलांना घरच्या घरी यम्मी आणि हेल्दी खायला हायजेनिक फूड. चला मग सर्वात आधी आपण बघूयात पास्ता व्हाईट सॉस पास्तासाठी काय काय साहित्य लागतं. पहिल्यांदा आपला पास्ता बॉईल करायचा. पास्ता बॉईल करण्यासाठी टेबलस्पून ऑइल, चवीपुरतं मीठ, पास्ता आणि ह्याच्यामध्ये पाणी घेतले. आणि आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे ना, व्हाईट सॉस साठी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकतात. माझ्याकडे हे होतं मेयोनीज, मसाला, पास्ता मसाला, चीज, थोडेसे मिरे, दूध आणि मैदा आणि हे फ्रेश क्रीम. आणि इथे मी आपलं वरून सजावटीसाठी मी इथे कांदा आणि शिमला मिरची घेतले. तुमच्याकडे गाजर किंवा आपलं स्वीट कॉर्न जर असेल ना तर तुम्ही ते पण घेऊ शकता, ते ऑप्शनल आहे. ज्याच्या घरी जे जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकतात. आणि खरं तर ह्याचं प्रमाण कसं आहे माहिती आहे का, जर 1 वाटी पास्ता घेतला तर 1 कप दूध घ्यायचं आणि 1 टेबलस्पून चमचा फक्त मैदा घ्यायचा. मैदा जास्त घ्यायचा नाही. इथे मी चिली फ्लेक्स पण घेतलेले आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो जे असेल ते तुम्ही टाकू शकतात. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. मैदा जास्त झाला ना पूर्ण जो आपला पास्ता आहे ना पूर्ण असा पिठासारखा वेगळाच पिठाळा लागतो. त्याच्यामुळे एकच दक्षता घ्यायची की 1 कप दूध असेल तर 1 चमचा मैदा, 2 कप दूध असेल तर 2 चमचे मैदा, म्हणजे चमच्यानं मेजरमेंट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे. तर हा 1 वाटी पास्ता घेतलेला आहे ना मी, तर त्याच्यासाठी मी 4 वाटी पाणी ओतते. 1 टेबलस्पून ऑइल, थोडं मीठ, पास्ता. 5 ते 8 मिनिट म्हणजे 5 ते 8 मिनिट मध्ये आपला पास्ता बॉईल होईल. पाणी गरम होईपर्यंत मी हाय फ्लेम ठेवलेली आहे. पाणी एकदम उकळलं ना परत मी मीडियम टू लो फ्लेम वरतीच करणार आहे. माझं पाणी उकळलेलं आहे आतमधलं. आता मी एक थोडंसं मीडियम पेक्षा पण थोडंसं कमी फ्लेम करून ठेवते बॉईल करायला, म्हणजे व्यवस्थित बॉईल होईल. 8 मिनिट झालेत आणि आपला पास्ता आहे ना बॉईल झालेला आहे. जास्त पण बॉईल म्हणजे तसला चिकलासारखा रगड्यासारखा करून नाही घ्यायचा, थोडासा कच्चापणा ठेवायचा, म्हणजे खायला पण आपल्याला छान लागतं. तुम्ही बघा जेवढा जास्त आपण हे कराल ना तेवढं ते चिकड्यासारखं दिसते. मी जास्त नाही बॉईल केलेले, तुम्ही बघू शकता दिसताना पण दिसते की जास्त बॉईल नाही केलेला. ते आपण गाळून घेऊया. मोदक पात्र, पुरण यंत्राची चाळणी, जे काय तुमच्यात असेल. पास्ता तर झाला बॉईल करून. आता आपण जे शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे ना तो परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिरे आणि हा पास्ता मसाला टाकून. हा पास्ता मसाला मी 5 रुपयाचाच आणला होता. आणि जे मी पास्ता आता बॉईल करून घेतला आहे ना तो मी 20 रुपयाचं एवढं आणलं होतं. पाव किलो वगैरे पण असेल. आणि मी त्याचे निम्मच घेतले आता हे 20 रुपयाच्या पॅकेट मधलं. तरी पण एवढा जास्त पास्ता झाला. तुम्ही बघितला ना वाटतोय तर का तो 10 रुपयाचा. आणि आपण हॉटेलमध्ये कॅफेज मध्ये जातो तेव्हा 100-150 ला पास्ता मिळतो व्हाईट सॉस पास्ता. त्यापेक्षा हे आपल्या घरच्या घरी किती हायजेनिक आहे. त्याच्यामध्ये थोडेसे मिरे टाकते, थोडेसे चिली फ्लेक्स आणि हा पास्ता मसाला. अख्खी पुडी नाही टाकत आहे मी, एवढंच टाकते, अर्धी. थोडंसं नॉर्मल, थोडंसं मी हे
भाजल्यासारखं करणार आहे, जास्त पण शिजू नाही द्यायचं ह्याला. त्यातली त्यात 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं. केलेलं आहे आणि ते 2 चमचे तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा मैदा टाकायचा आणि हे हलवायचे. 1 चमचा मी मैदा टाकलेला ह्याच्यामध्ये. एवढं लक्षात ठेवायचं, मैदा लाल नाही होऊ द्यायचा. मैदा लाल झाला ना, पास्ताचा मूड गेला, सॉसचा मूड गेला, आपला गेला आणि खाणाऱ्याचा गेला, सगळ्यांचाच गेला. त्याच्यामुळे मैदा जास्त लाल नाही होऊ द्यायचा. की 2 मिनिट परतल्यासारखं करायचं. मैदा असल्यामुळे काय एवढा वेळ जास्त दिसत नाही. सगळं त्या उलटल्यानं चिटकलं. आपण परत काढूयात आणि आता जाणार आपलं 1 कप दूध. आणि हे पूर्ण आहे ना हलवत राहायचं. ह्याचे लम्स नाही होऊ द्यायचे, बिलकुल पण गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. आता ह्याच्यामध्ये जाणार फ्रेश क्रीम, त्याच्यानंतर चीज स्लाइस, मेयोनीज, जिरे पावडर, चिली फ्लेक्स आणि सगळं एकदा मिक्स करून घेऊयात. चीज सगळं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकतात की ते चीज आणि मेयोनीज दिसायला लागेल. ह्यामध्ये मिक्स होणार आपला मेन आजच्या रेसिपीचा हिरो म्हणजे आपला बॉईल पास्ता. हा पास्ताला खूप मान आहे कारण आपल्या रेसिपी पास्ता हिरो. पूर्ण हे सगळं मिक्स करायचं. स्मेल तर एवढा यम्मी येतोय. माय गॉड, मला आत्ताच खायची इच्छा होतीये. वाटतंय का नाही एकदम क्रीमी. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा दूध टाकू शकतात. मला जास्त ग्रेव्ही नको होती म्हणून मी कमी दूध टाकलं. छान बॉईल करून घेतला. आपला पास्ता दिसतोय पण व्हाईट, यम्मी, सुपर टेस्टी. आपण आता ह्याच्यामध्ये हे घालणार आहेत ना ह्याच्या मसाल्याचं, त्याच्यामुळे थोडासा रेड दिसू शकतो. जर तुम्हाला पूर्ण दिसायला पण व्हाईट हवा असेल तर तुम्ही हा जो पास्ता मसाला ना तो स्किप करून टाका. झाला आपला रेडी रेस्टॉरंट सारखा व्हाईट सॉस पास्ता. बघूनच भूक लागते का नाही सगळ्यांना सांगा बरं तुम्ही आणि कमेंट. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, फिरत राहा. बनवलेला आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकतात त्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये रेसिपी दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही तिथे नक्की वाचा.